जे आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल हे सॉल्व करतो इथं. पहिल्या 2 लेक्चरमध्ये, हे आपलं 3rd लेक्चर आहे. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स जे सॉल्व केले आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल, ते कशाचा यूज करून तर एक व्हेरिएबल इलिमिनेट केलं आहे. आपण कुठलं तरी एक व्हेरिएबल स्टार्टिंगला इलिमिनेट केलं आहे. आणि कसं इलिमिनेट केलं आहे तर कोएफिशियंट सेम करून, ठीक आहे. एक्स इलिमिनेट करा, वाय इलिमिनेट करा, कोएफिशियंट आपण सेम करतोय एक्सचे किंवा वायचे, आणि नंतर ॲडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची दोन इक्वेशनची. एक व्हेरिएबल इलिमिनेट होतो, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते, आणि ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली ती इक्वेशनमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तुम्हाला राहिलेलं जे व्हेरिएबल आहे त्याची पण व्हॅल्यू भेटते. तसले काही इक्वेशन्स आपण सॉल्व केले आहेत. आजच्या लेक्चरला आपण स्पेशल टाईपचे जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आहेत ते सॉल्व करणार आहेत. स्पेशल म्हणजे काय तर ह्या टाईपचे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आपण सॉल्व करणार. याच्यामध्ये काय स्पेशल आहे तर हा जो 5 आहे तो 5 फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे, आणि 5 सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट आहे, आणि सिमिलरली 4 पहिल्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. म्हणजेच या टाईप मध्ये 5 एकच नंबर एक्सचा पण कोएफिशियंट असतो एका इक्वेशन मध्ये, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये तोच नंबर वायचा कोएफिशियंट असतो. आणि सिमिलरली त्याच टाईप मध्ये एक नंबर पहिल्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट, अशा टाईप मध्ये. आणि दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड काही का असेना, ठीक आहे. ह्या टाईप मध्ये एक कोएफिशियंट दोन्ही व्हेरिएबलचा असतो, दोन्ही व्हेरिएबलचा एकच कोएफिशियंट असतो, एका इक्वेशन मध्ये एक्सचा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा. तर असल्या टाईपचे जे स्पेशल टाईपचे जे इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल, ते कसे सॉल्व करायचे ते आपण ह्या आजच्या 3rd लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कसे सॉल्व करायचे तर दोन्ही इक्वेशन, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन, दोन्ही इक्वेशन एकदा ऍड करायचे, ठीक आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला एक इक्वेशन भेटेल. त्या इक्वेशनला नाव द्यायचं 3rd इक्वेशन, दॅट इज न्यू इक्वेशन, काहीतरी एक नवीन इक्वेशन भेटणार आहे. त्याला एक नवीन नंबर द्यायचा, आणि नंतर कुठलं पण एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला परत एक न्यू इक्वेशन भेटेल, ठीक आहे. तर एकदा ऍड केल्यानंतर एक इक्वेशन भेटणार आहे, सबट्रॅक्ट केल्यानंतर एक इक्वेशन भेटणार आहे. तर जे 2 न्यू इक्वेशन भेटतील ते 2 न्यू इक्वेशन वरून आपण सॉल्व करणार आहे हीच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. पण ठीक आहे, काय होतंय ते आपण बघू. ऍड करून काय होतंय आणि सबट्रॅक्ट करून. तर फर्स्ट थिंग ह्या 2 गोष्टी करायच्याच आहेत. काय जे 2 इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, ते एकदा ऍड करायचे, एकदा सबट्रॅक्ट करायचे. तर फर्स्ट थिंग आपण ऍड करू. ऍडिशन तर इझी आहे. ऍड इक्वेशन्स 1 and 2, हे 2 इक्वेशन्स ऍड करायचे. ऍडिशन कशी करायची तर दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडची ऍडिशन आणि राईट हँड साइडची ऍडिशन. दोन इक्वेशन ऍड करणे म्हणजेच काय, सिम्पली त्या दोन इक्वेशनची लेफ्ट हँड साइड ऍड करा, राईट हँड साइड ऍड करा. आता मी हे 2 इक्वेशन ऍड करतोय. ऍडिशन मध्ये काय करणार मग मी 5x + 4y हे ऍड करणार. कशाबरोबर 4x + 5y बरोबर लेफ्ट हँड साइड ऍड करणार. आता लेफ्ट हँड साइडचे ऍडिशन कसे होणार तर 5x 4x हे ऍड होणार, 5x 4x 9x प्लस 4y 5y ऍड होणार, 4y 5y ऍडिशन मध्ये 9y इक्वल्स टू राईट हँड साइड पण ऍड होणार 13 5 ऍडिशन 18. तर आता हे जे इक्वेशन आहे 9x + 9y इक्वल्स टू 18, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक टर्म कॉमन आहे, आणि ती म्हणजे कुठली 9 सगळ्यामध्ये कॉमन आहे. 9 × x आहे, 9 × y आहे, आणि हा 18 आहे, आणि 18 म्हणजे सुद्धा 9 × 2 आहे. तर मी काय करतोय थ्रू आउट ह्या इक्वेशनला 9 ना डिव्हाइड करतोय, आणि 9 ना डिव्हाइड केल्यानंतर काय होणार आहे पहा, इथून दोन्ही ठिकाणी 9 कॅन्सल होईल, म्हणजे 1 होईल, आणि इकडे पण 9 ना जर डिव्हाइड केलं तर 18/9 2 होऊन जाईल. तर मी 9 ना डिव्हाइड करतोय. तर 9 ना डिव्हाइड केल्यानंतर मला काय भेटेल x + y इक्वल्स टू 2, आणि काय केलंय डिवाइड बाय 9. ना थ्रू आउट डिवाइड केले, त्यामुळे मला हे इक्वेशन वरून ही स्टेप भेटली, x + y इक्वल्स टू 2. आणि ह्या इक्वेशनला नवीन नंबर द्यायचा, सपोज दिस इज 3. आता काय करायचं आहे, कुठल्या पण एक इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, आणि जे इझी असेल
ते आपण सबट्रॅक्ट करू. ठीक आहे, जे इझी असेल ते सबट्रॅक्ट करू. तर मला इझी दिसते. इझी म्हणजे कशाने, आता पहिल्या इक्वेशनमध्ये 5 ह्या 4 पेक्षा मोठा आहे आणि राईट हँड साईड पण 13 मोठी आहे 5 पेक्षा. त्यामुळे मी काय करतोय, सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करतोय फर्स्ट इक्वेशन मधून. सेकंड इक्वेशन मी सबट्रॅक्ट करतोय फर्स्ट इक्वेशन मध्ये, म्हणजे सिम्पली मी 1 - 2 करतोय. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजेच मी सिम्पली काय करतोय, 1 - 2 असं करतोय. ठीक आहे, 2 सबट्रॅक्ट करतोय, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतोय 1 मधून, म्हणजे मी असं करतोय. ठीक आहे, हे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 असं करतोय. ठीक आहे, आता 5x - 4x दिस इज 1x. 1x म्हणजे x. नंतर 4y - 5y, 4y - 5y. 4y छोटा आहे त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे 5y. 4y - 5y म्हणजे मायनस y राहील, एक सिंगल y, -1y म्हणजेच y. इक्वल्स टू राईट हँड साईडचं सबट्रॅक्शन 13 - 5 इज 8. ठीक आहे, दिस इज सपोज फोर्थ इक्वेशन. काय केलंय, सबट्रॅक्शन केलंय. कसं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलंय इक्वेशन मध्ये, म्हणजेच असं केलंय. ठीक आहे, सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलंय, सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलंय फर्स्ट मधून. आणि सबट्रॅक्शन मग सिंपल झालंय मला. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 5x मधून 4x, 13 मधून 5. फक्त इथं निगेटिव्ह होणार आहे कारण 4y छोटा आहे 5y पेक्षा, मग असं भेटेल मला. आता हे जे इक्वेशन 3 आणि 4 आहे त्याच्यामध्ये एकदम सिंपल फॉर्म आहे, x + y = 2, x - y = 8. म्हणजे काय झालं, हे जे दोन इक्वेशन ते परत दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहेत. पण ह्या दोन इक्वेशन मध्ये काय आहे, तर y चा कोएफिशियंट सेम आहे. y चा कोएफिशियंट इथं 1 आहे, y चा कोएफिशियंट इथं 1 आहे आणि मोरोवर त्या कोएफिशियंटचे साइन जे आहे ते अपोजिट पण आहे. ठीक आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे आणि अपोजिट साइन आल्यानंतर एकदमच इझी होऊन जातं. हे दोन इक्वेशन ऍड करा, y एलिमिनेट होईल, x ची व्हॅल्यू भेटेल. सो ऍड इक्वेशन 3 and 4. ठीक आहे, ऍड इक्वेशन 3 and 4. तर हे 3 इक्वेशन आहे, हे 4 इक्वेशन आहे. हे 3 आणि 4 ऍड करायचे. ऍड कसे करणार, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड ऍड करणार. तर मी x + y मध्ये x - y ऍड करणार. तर x आणि x ऍडिशन होईल, दिस इज 2x. y आणि -y ही ऍडिशन होईल आणि ते ऍडिशन मध्ये y आणि -y हे ऍडिशन मध्ये मात्र 0 होऊन जाईल. इज इक्वल्स टू 2 आणि 8 हे पण ऍड होते, दिस इज इक्वल्स टू 10. म्हणजे पहा, 2x + 0, 2x + 0 इज 2x इक्वल्स टू 10. सो x इक्वल्स टू 10/2 म्हणजेच x इक्वल्स टू 5 होईल. इम्प्लिकेशन साइन द्यायचे. याचा मिनिंग आहे फक्त याच्यावरून हे लिहिलं आहे. ठीक आहे, याचा मिनिंग आहे ह्या स्टेपवरून ही स्टेप लिहिली हे आहे. याचा मिनिंग 2x + 0 = 10. याचाच मिनिंग असा होतोय, ह्या स्टेटमेंटचा मिनिंग असा होतोय, याचा मिनिंग. ठीक आहे, ह्या एका स्टेपवरून दुसरी स्टेप लिहिली, सिम्बॉलचा मिनिंग तेवढाच आहे फक्त. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ x इक्वल्स टू 5. आता ही जी व्हॅल्यू आली x इक्वल्स टू 5, ही व्हॅल्यू तुम्ही ह्या 1 2 3 4 4 इक्वेशन भेटली, कुठं पण एकामध्ये पुट करा, तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटून जाईल. सो x इक्वल्स टू 5 पुट, मी इथं कॅल्क्युलेशन करतो, रिमेनिंग कॅल्क्युलेशन पुट x इक्वल्स टू 5 इन, जे सोपं असं दिसतं आणि सोपं, इथं कोएफिशियंटच नाही तर मी थर्ड मध्ये पुट करतो. आणि थर्ड इक्वेशनच काय पहा, x + y = 2. हे असं इक्वेशन आहे थर्ड. x ची व्हॅल्यू ऑलरेडी मी फाइंड आउट केली, दिस इज 5 + y = 2. x ची व्हॅल्यू 5 पुट केली आहे. आता हा 5 शिफ्ट होईल कुठं, राईट हँड साईडला, आणि इकडे तो पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साईडला निगेटिव्ह होईल. सो y लेफ्ट हँड साईडला फक्त y राहणार आहे, +y आणि +y आपण एकाच व्हेरिएबल नंबर काय असेल तर ते प्लस साईन लिहित पण नाही, एकच जर असेल तर y इक्वल्स टू 2 - 5. सो y इक्वल्स टू 2 - 5 इज -3. तर x ची व्हॅल्यू ही आहे, y ची व्हॅल्यू ही आहे. त्यामुळे आपण नंतर फायनली फक्त सोल्युशन लिहितो. देअरफॉर फायनली xy इक्वल्स टू x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू -3. हे काय आहे, इज अ सोल्युशन. ठीक आहे, हेच आपलं आन्सर आहे, xy इक्वल्स टू 5 - 3. तर ह्या स्पेशल टाईपमध्ये ऍक्च्युली हा टाईप इझी आहे. स्पेशल टाईपमध्ये काय आहे,
तर काय स्पेशालिटी, एकच नंबर दोन्ही पण व्हेरिएबलचा कोइफिशियंट असतो. एका इक्वेशन मध्ये एक्सचा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा. सिमिलरली अजून एक नंबर असतो, तो पण दोन्ही पण व्हेरिएबलचा कोइफिशियंट असतो. एका इक्वेशन मध्ये वायचा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा. तर हा स्पेशल टाईप आहे. ह्या स्पेशल टाईपचे जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहेत कसे सॉल्व्ह करायचे, वे जो आहे मेथड जी आहे ते काय करायचे, दोन इक्वेशन एकदा ऍड करायचे. ऍड करून तुम्हाला काय भेटणार आहे, एक इक्वेशन भेटणार आहे, दॅट इज न्यू इक्वेशन थर्ड. नंतर सबट्रॅक्ट करायचंय, आणि सबट्रॅक्ट कशामधून बी काही केलं तरी पण चालतंय. 1 मधून 2, 2 मधून 1, जे सुटेबल असेल. आणि सुटेबल कसं ठरवायचं, तर मोठे मोठे जे नंबर येतं त्याच्यामधून सबट्रॅक्ट करून टाका, दुसरे जे छोटे छोटे नंबर मध्ये. ठीक आहे, मग मी इथं काय केलंय, 2 सबट्रॅक्ट केलाय 1 मधून. का, तर इथं 4 छोटा होता 5 पेक्षा, 5 छोटा होता 13 पेक्षा, म्हणून मी सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलंय फर्स्ट मधून. पण ऍक्च्युली कसं पण केलं तरी पण चालतंय. ठीक आहे, आन्सर येणारच आहे. तर सुटेबली जे असेल आपल्याला अल्टिमेटली कुठलं तरी एक इक्वेशन दुसऱ्यामधून सबट्रॅक्ट करायचंय, जे सुटेबल असेल ते करायचंय. तर मी इथं जे सुटेबल होतं ते केलंय. काय सुटेबल होतं, मला सेकंड सबट्रॅक्ट केले मी फर्स्ट मधून, कारण सेकंडचे कोइफिशियंट छोटे छोटे होते म्हणून ते सबट्रॅक्ट केले. सबट्रॅक्ट करून तुम्हाला एक इक्वेशन भेटेल, दॅट इज फोर्थ इक्वेशन. सबट्रॅक्ट केल्यानंतर एक इक्वेशन भेटेल, ऍडिशन केल्यानंतर एक इक्वेशन, सबट्रॅक्ट केल्यानंतर एक इक्वेशन. पण याच्यामध्ये लगेचच जे कोइफिशियंट असतात एका व्हेरिएबलचे ते सेम पण होतात, आणि मोरओव्हर अपोजिट साईन मध्ये पण असतात. ठीक आहे, एक कुठलं तरी व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम असतात आणि मोरओव्हर अपोजिट साईन मध्ये असतात. जे तुम्हाला न्यू दोन इक्वेशन भेटतात ते सिम्पली ऍड करायचे. एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटणार, आणि ती जी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती कुठल्या पण एका 4 इक्वेशन मध्ये कुठल्या पण एकामध्ये पुट करा, रिमेनिंग जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू भेटेल, आणि फायनली तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. तर ह्याच टाईपचे आपण अजून 1-2 एक्झाम्पल बघू स्पेशल टाईपचे. (15x + 17y) equals to 21. 17x plus 15y equals to 11. Suppose this is first equation, suppose this is second equation. हे जे आहे एक्झाम्पल, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एका स्पेशल टाईप मध्ये, एका स्पेशल फॉर्म मध्ये आहेत. आणि काय आहे, तर 15 हा नंबर, हा जो कोइफिशियंट आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्सचा आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये वायचा आहे. 15 कोइफिशियंट ऑफ एक्स, 15 कोइफिशियंट ऑफ वाय, एका इक्वेशन मध्ये एक्सचा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा. सिमिलरली 17 इज अ कोइफिशियंट ऑफ वाय इन फर्स्ट इक्वेशन, 17 इज अ कोइफिशियंट ऑफ एक्स इन सेकंड इक्वेशन, ह्या टाईप मध्ये. आणि राईट हँड साइड डझंट मॅटर, काही का असा ना, तो ह्याच टाईप मध्ये फक्त लेफ्ट हँड साइड एकच कोइफिशियंट दोन्ही पण व्हेरिएबलचा असतो. ठीक आहे, तर जस्ट आपण आता एक एक्झाम्पल डिस्कस केलंय. आता वे मी मेथड परत सांगत नाही. काय करायचंय, दोन इक्वेशन एकदा ऍड करायचे आणि नेक्स्ट टाइम सबट्रॅक्ट करायचे. 1 - 2, 2 - 1 जे सुटेबल असेल ते. ठीक आहे, तर फर्स्ट एक ऍडिशन तर सोबत जे ऍडिशन करून घ्या. ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, दोन इक्वेशन ऍड करायचे. ऍडिशन लेफ्ट हँड साइड ऍड करायची, राईट हँड साइड ऍड करायची. आता ऍडिशन मध्ये काय होणार, 15x 17x ऍड होणार. 15x 17x दॅट इज 32x प्लस 17y 15y ऍड होणार. 17y 15y दॅट इज 32y इक्वल्स टू, हे पण ऍड होणार 21 आणि 11. 21 11 ऍडिशन 32. ठीक आहे, आता तिन्ही पण टर्म मध्ये एक कॉमन नंबर आहे कुठला, 32. दिस इज 32 इंटू एक्स, दिस इज 32 इंटू वाय, आणि हे 32 आहे. तर 32 सगळीकडेच कॉमन आहे. 32 सगळीकडेच कॉमन आहे, त्यामुळे मी काय करतोय, थ्रू आउट 32 ना डिव्हाइड करतोय. आणि 32 ना डिव्हाइड केल्यानंतर काय होईल, 32/32 1x. हा 1x 1 तो कोएफिशियंट आपण लिहित नाही इथं, पण 32/y 1y, आणि 1y म्हणजेच तुम्ही लिहा नका लिहू, 1 कोएफिशियंट आपण लिहित नाही. 32/32 इज अ 1. ठीक आहे, थ्रू आउट 32 ना डिवाइड केलं. 32/32 इज अ 1 इंटू एक्स, 1 इंटू वाय इक्वल्स टू 1. ठीक आहे, दिस इज थर्ड इक्वेशन. आता काय करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय, आणि काय सुटेबल असेल
तर मला इथं 15 याच्यापेक्षा छोटा दिसतोय, 11 याच्यापेक्षा छोटा दिसतोय, तर मी परत पण काय करतोय, सबट्रॅक्ट करतोय इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, कारण हा 15 छोटा आहे 17 पेक्षा, 11 छोटा आहे 21 पेक्षा. हा इथं तर निगेटिव्ह होईल, तर होऊ द्या. ठीक आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजेच ऍक्च्युली 1 मायनस 2. ठीक आहे, 1 मायनस 2. याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा, याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा, याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा. तर आपण करू ते कॅल्क्युलेशन. 15x मधून 17x सबट्रॅक्ट करायचे. 15 छोटा आहे, 17 मोठा आहे, 15 निगेटिव्ह येणार आहे. 15 मायनस 17 दॅट इज मायनस 2. ठीक आहे, आणि इंटू एक्स, हा एक्स दॅट इज 15 मायनस 17 मायनस 2 इंटू एक्स. 17y मायनस 15y, 17y मधून 15y जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 2y भेटेल. 17y मायनस 15y दॅट इज 2y. पण इथं मात्र पॉझिटिव्ह मध्ये राहणार. आता 21 मायनस 11, 21 मायनस 11 दॅट इज 10. ठीक आहे, आता काय, 2 इंटू एक्स, 2 इंटू वाय आणि 10 सगळ्या टर्म मध्ये 2 कॉमन आहे. 2 इंटू एक्स आहे, 2 इंटू वाय आहे, आणि हा 10 म्हणजे 2 इंटू 5 आहे. 2 कॉमन आहे, तर कॉमन टर्म मी थ्रूआउट 2 ना डिवाइड करतोय. आता थ्रूआउट 2 ना डिवाइड केल्यानंतर काय होईल, तर 2 डिवायडेड बाय 2, तर 1 होईल. हे निगेटिव्ह साइन ॲज इट इज, सो दिस इज मायनस एक्स. 2 divided by 2 is a 1, so minus 1 into x, plus 2 divided by 2 is a 1, म्हणजे 1 into y, but 1 into y आपण simply y लिहू त्याला. 10 divided by 2, 10 divided by 2 is a 5. ठीक आहे, suppose this is fourth equation. आता काय झालं, इथं पण परत x चे कोएफिशियंट इथं 1 आहे, x चा कोएफिशियंट इथं 1 आहे, आणि मोरोवर साइन सुद्धा अपोजिट येतं. ठीक आहे, तर हे दोन इक्वेशन ऍड करायचे असतात. एका इक्वेशनचे कोएफिशियंट सिम्पली तुम्हाला जे थर्ड आणि फोर्थ इक्वेशन भेटते ते ऍडच करायचे असतात. एक व्हेरिएबल एलिमिनेट होतो. ऑटोमॅटिक काय होतंय, तर कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट तर सेम येतात आणि मोरओव्हर अपोजिट साइन असतात. कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम असतात आणि साइन पण अपोजिट असतात. ऍक्च्युअली इथं पण कोएफिशियंट ऑफ y 1 1 आहे, पण साइन सेम आहे. तर आपण तिकडे नाही जाणार. x चे कोएफिशियंट 1 आहे, इथं पण x चा कोएफिशियंट 1 आहे, पण साइन अपोजिट आहे. आणि सिम्पली तुम्हाला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन ऍड करायचं आहे. एक व्हेरिएबल एलिमिनेट होणार, इथं x एलिमिनेट होणार आहे. तर ऍड इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 आपण ऍड करतो. आता 3 आणि 4 ऍड केल्यानंतर मायनस एक्स आणि मायनस एक्स ऍडिशन मध्ये मात्र काय होईल, 0. ठीक आहे, प्लस y आणि y ऍडिशन मध्ये 2y. राईट हँड साइड पण ऍड करायचं आहे. 1 आणि 5 ऍडिशन मध्ये 6. आता 0 प्लस 2y म्हणजेच 2y इक्वल्स टू 6. आणि 0 चे ऍडिशन 2y बरोबर ती 2y राहणार आहे. नेक्स्ट 2y इक्वल्स टू 6 म्हणजेच y इक्वल्स टू 6/2 म्हणजेच y इक्वल्स टू 3. इम्प्लिकेशन नाही. त्याच्यावरून ही स्टेप लिहिली. याचा मिनिंगच फक्त ह्या स्टेपवरून ही स्टेप लिहिली, ह्या स्टेपवरून ही स्टेप लिहिली, ह्या स्टेपवरून असं त्याचा मिनिंग होतो. तर इथं मला फर्स्ट थिंग भेटले व्हॅल्यू ऑफ y आणि ती आली 3. आता ही जी व्हॅल्यू आली आहे, 4 इक्वेशन आहेत. कुठल्या एकामध्ये इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला काय भेटणार आहे, x ची व्हॅल्यू. आणि सुटेबली जे असेल तेच करायचंय. मी याच्यामध्ये पुट करतोय. पुट y इक्वल्स टू 3 इन थर्ड इक्वेशन. इन 3 मध्ये मी पुट करतोय. आता y इक्वल्स टू 3 पुट करायचंय त्या थर्ड इक्वेशन मध्ये. थर्ड इक्वेशन आहे पहा, x प्लस y इक्वल्स टू 1. x as it is plus y is a 3 equals to 1, x equals to, ठीक आहे, x plus 3 equals to 1 आहे. हा 3 राईट हँड साइडला निगेटिव्ह होईल. दिस इज 1 minus 3, सो x equals to -2. ठीक आहे, x equals to -2. तर y ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी भेटली होती, x ची व्हॅल्यू पण भेटली, x इज -2. देअरफॉर जे तुमचं सोल्युशन आहे, देअरफॉर XY ऑर्डर पेअर मध्ये लिहायचंय, XY ऑर्डर पेअर मध्ये लिहायचंय, इक्वल्स टू x ची व्हॅल्यू -2, y ची व्हॅल्यू 3. हे काय आहे, इज अ सोल्युशन. हे आपलं सोल्युशन आहे.
ही मेथडच इझी आहे. एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. ॲडिशन केल्यानंतर एक इक्वेशन भेटणार, सबट्रॅक्शन केल्यानंतर एक इक्वेशन भेटणार. जे दोन न्यू इक्वेशन भेटतील ते परत एकदा ॲड करायचे. एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार, एकाची व्हॅल्यू भेटणार आणि जी व्हॅल्यू भेटली ती दुसऱ्यामध्ये. एवढ्याच स्टेप्स त्याच्यामध्ये आहेत. एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. ॲडिशन केल्यानंतर एक इक्वेशन, सबट्रॅक्शन केल्यानंतर एक इक्वेशन. जे दोन न्यू इक्वेशन भेटतात ते परत एकदा ॲड करायचे आणि परत एकदा ॲड केल्यानंतर एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार, एकाची व्हॅल्यू भेटणार, जी व्हॅल्यू भेटली ती दुसऱ्यामध्ये पुट करणार. अजून जे एक प्रॅक्टिस सेटमध्ये अजून ह्या टाईपचं एक एक्झाम्पल होतं. तेवढं एक एक्झाम्पल घेऊ आणि ट्रिकी एक एक्झाम्पल आहे ते पण कम्प्लीट करू. म्हणजे हे जे अल्जेब्रिक मेथड आहे त्या अल्जेब्रिक मेथडचे प्रॅक्टिस सेटमध्ये सर्व एक्झाम्पल्स जेवढे होते टेक्स्टबुकमध्ये, प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्ड अनसॉल्ड ते सगळेच सॉल्व होत आहेत. तर लास्ट जे एक एक्झाम्पल आहे ह्याच टाईपचं ते मी घेतोय. 99x + 101y = 499. सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड 101x + 99y = 501. सपोज दिस इज सेकंड इक्वेशन. हे इक्वेशन त्याच आपल्या स्पेशल टाईपच चाललंय. फर्स्ट इक्वेशन मध्ये 99 इज अ कोएफिशियंट ऑफ x आणि तोच 99 y चा कोएफिशियंट आहे सेकंड इक्वेशन मध्ये. सिमिलरली 101 इज अ कोएफिशियंट ऑफ y इन फर्स्ट इक्वेशन आणि 101 इज अ कोएफिशियंट ऑफ x इन सेकंड इक्वेशन. स्पेशल टाईप आपल्याला काय करायचं असतं, एकदा ऍड एकदा सबट्रॅक्ट. ठीक आहे. तर ऍडिशन तर इझी आहे. फर्स्ट थिंग तर ते ऍडिशन करून घेऊ आपण. ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. दोन्ही इक्वेशन ऍड करा. इक्वेशन 1 2 ऍड करा. लेफ्ट हँड साइड ऍड करायची, राईट हँड साइड ऍड करायची. 99 आणि 101 याची ऍडिशन होईल. लेफ्ट हँड 99x 101x दिस ऍडिशन इज 200x प्लस 101 आणि 99 ऍड होते. दिस ऍडिशन इज अगेन 200 into y. 499 आणि 501 हे ऍडिशन होईल अँड दॅट ऍडिशन इज 1000. ठीक आहे. आता पहा 200x 200y = 1000. 200 कॉमन आहे सर्व टर्ममध्ये. 200 कॉमन आहे. 200 into x 200 into y 1000 म्हणजेच तिथं 200 into 5 आहे. तर थ्रूआउट 200 ने मी डिवाइड करतोय. थ्रूआउट 200 ने डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, 200 divided by 200 is a 1, so 1 into x, plus 200 divided by 200 is a 1, so 1 into y, equals to 1000 divided by 200, 1000 divided by 200 is a 5. See? So this is नेक्स्ट इक्वेशन, थर्ड इक्वेशन. त्याला नेक्स्ट नंबर देतो आपण. ॲडिशन केल्यानंतर एक इक्वेशन भेटणारच होतं. ते इक्वेशन आहे x + y = 5. आता सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट मी काय करणार आहे पहा, हा 49 हा छोटा आहे याच्यापेक्षा आणि इथं पण 99 छोटा आहे 101 पेक्षा. त्यामुळे मी 1 सबट्रॅक्ट करणार आहे 2 मधून. सबट्रॅक्ट 1 सबट्रॅक्ट करणार आहे का, हे छोटा आहे त्याच्यापेक्षा. इथं पण हा छोटा आहे याच्यापेक्षा. एक तर निगेटिव्ह येणारच आहे. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 हे सबट्रॅक्ट करायचं आहे. कशामधून, याच्यामधून. म्हणजेच काय करायचं आहे मला, 2 - 1 असं करायचं आहे. ठीक आहे. हे म्हणजे मला काय करायचं आहे, 2 - 1 याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. x 101 x आहे त्याच्यामधून 99 सबट्रॅक्ट करायचे. 101 - 99 दॅट इज 2x. 99 मधून 101 सबट्रॅक्ट करायचं. आता हा तर छोटा आहे 99 - 101, तर ते निगेटिव्ह मध्ये 2 राहणार आहे आणि इंटू y. आता 501 त्याच्यामधून 499 सबट्रॅक्ट करायचंय दॅट इज 2. 501 - 499 सबट्रॅक्शन इज 2. 99 - 101 छोटा नंबर आहे 99, सबट्रॅक्शन तर निगेटिव्ह 2 येणार आहे आणि इंटू y. 101 - 99 2 येणार आहे इंटू x. तर 2 into x 2 into y equals to 2. थ्रूआउट 2 2 2 2 कॉमन आहे. डिवाइड करायचं आहे 2 ना. 2 divided by 2 is a 1 म्हणजेच 1 into x. 2 divided by 2 is a 1 म्हणजेच -1 into y equals to 2 divided by 2 is a 1. Suppose this is fourth equation. आता हे जे दोन
न्यू इक्वेशन भेटतात थर्ड आणि फोर्थ. याच्यामध्ये काय असतं, असा एक व्हेरिएबल असतो ज्याच्यामध्ये कोइफिशियंट पण सेम असतात आणि मोरोवर अपोजिट साईन पण असतात. इथं वायचा कोइफिशियंट 1 आहे, इथं वायचा कोइफिशियंट 1 आहे, मोरोवर या दोन्हीचे साईन पण अपोजिट आहेत. मग आपल्याला सिम्पली नेक्स्ट त्यात जास्त विचार नाही करायचा, सिम्पली ॲडिशन करून टाकायचं. ॲड इक्वेशन 3 and 4, ॲड इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 परत त्याच वेळेने ॲड करायचं आहे. एक लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड ॲड करायचं आहे. आता 3 आहे, 4 आहे, थर्ड इक्वेशन, फोर्थ इक्वेशन. ॲडिशनमध्ये x ॲडिशनमध्ये 2x, y आणि मायनस y, ॲडिशनमध्ये मात्र 0 इक्वल्स टू 5 आणि 1, 5 आणि 1, ॲडिशनमध्ये 6. 2x प्लस 0 म्हणजे 2x इक्वल्स टू 6, 2x प्लस 0 म्हणजे 2x. नाव 2x इक्वल्स टू 6 म्हणजेच x इक्वल्स टू 6/2 आणि 6/2 म्हणजे 3, 6 डिवायडेड बाय 2 इज 3. इम्प्लिकेशन साइन. तर आली x ची व्हॅल्यू 3. आता जी x ची व्हॅल्यू आली आहे ती कुठल्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. जे हे सिंपल इक्वेशन मी याच्यामध्येच पुट करतोय. पुट x इक्वल्स टू 3 इन थर्ड इक्वेशन. आणि थर्ड इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर थर्ड इक्वेशनच आहे काय, तर x प्लस वाय इक्वल्स टू 5 असं आहे थर्ड इक्वेशन. x ची व्हॅल्यू ऑलरेडी 3 आहे तर मी 3 याच्यामध्ये पुट करतोय, प्लस वाय इक्वल्स टू 5. x ची व्हॅल्यू 3 जी मी फाइंड आउट केली. तर 3 प्लस वाय इक्वल्स टू 5. सो y इक्वल्स टू हा प्लस 3 लेफ्ट हँड राईट हँड साईडला निगेटिव्ह होईल. सो 5 मायनस 3. सो y इक्वल्स टू 2, y इक्वल्स टू 2. तर x ची व्हॅल्यू ऑलरेडीच फाइंड आउट केली 3, y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली दॅट इज 2. देअरफॉर जे सोल्युशन आहे xy इक्वल्स टू x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 2. हे काय आहे, सोल्युशन. हे तुमचं सोल्युशन आहे. आणि कशाचं सोल्युशन आहे, तर सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. जे तुम्हाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन दिले दोन, त्याचं सोल्युशन आहे काय, हे सोल्युशन xy इक्वल्स टू 3, 2. तर दिस इज ऑल अबाउट दिस स्पेशल केस ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. स्पेशल केस होती 3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत. प्रत्येक वेळेस एक असणार आहे. किती पण एक्झाम्पल प्रॅक्टिस जितकी आपण जास्त करतो हे तेवढं रुटीन होऊन जाईल आपल्यासाठी. ठीक आहे. एकदा ॲड एकदा सबट्रॅक्ट, जे दोन न्यू इक्वेशन भेटते ते परत एकदा ॲड करायचे. हीच एवढेच आहे याच्यामध्ये. या मेथडमध्ये काय आहे, एकदा ॲड करायचे एकदा सबट्रॅक्ट करायचे. ॲड करून एक इक्वेशन भेटणार, सबट्रॅक्ट करून एक इक्वेशन भेटणार. ते दोन न्यू इक्वेशन परत एकदा ॲड करायचे. ते परत एकदा ॲड केल्यानंतर काय होणार आहे, एक कुठलं तरी व्हेरिएबल इलिमिनेट होईल, एकाची व्हॅल्यू भेटून जाईल. तर ती जी एकाची व्हॅल्यू भेटली आहे ती 4 पैकी कुठं पण एका ठिकाणी पुट करा, दुसऱ्याची पण व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. तर आपण ह्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण ठीक सध्या तरी स्टॉप करू. तर ह्या टाईपचे एक असा टाईप जो सगळ्यात वेगळा होता, सगळ्यात वेगळा म्हणजे प्रॅक्टिस सेटमध्ये एक एक्झाम्पल ते थोडं त्याची लेवल अप वाटते, थोडीसे डिफिकल्ट. म्हणजे तर आपले नंबर्स ज्याचे कोएफिशियंट्स जे आहेत इक्वेशनचे ते इंटिजर्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असं काही दिले नाही. 4/3, 2/5 असे दिले. जे कोएफिशियंट्स आहेत एक्स आणि वायचे थोडासा टफ लेवलचा, म्हणजे टफ होत नाही तसा तो. म्हणजे स्टुडंट थोडे स्मार्ट आहेत त्यांच्यासाठी हे एक्झाम्पल इझिली, ज्यांना हे एक्झाम्पल्स आतापर्यंत इझी वाटत त्यांच्यासाठी थोडंसं एक स्टेप्स जास्त करावं लागू शकते. कोएफिशियंट्स जे येतात एक्स आणि वायचे ते डायरेक्ट इंटिजर न देता थोडे वेगळ्या टाईपमध्ये दिलेत. लास्ट एक्झाम्पल आणि आपण ही जी मेथड आहे व्हेरिएबल इलिमिनेट करून सिस्टीम सॉल्व्ह करण्याची, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची जी अल्जेब्रिक मेथड आहे ती स्टॉप करून नेक्स्ट लेक्चरपासून आपण जी ग्राफिकल मेथड आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ती मेथड बघू. पण फायनली आपण अल्जेब्रिक मेथडवरचं हे लास्ट एक्झाम्पल थोडंसं लेवल ऑफ 1/3 इंटू एक्स प्लस वाय इक्वल्स टू 10/3. दिस इज सपोज फर्स्ट इक्वेशन. आणि 2x प्लस 1/4 इंटू वाय इक्वल्स टू 11/4. सपोज दिस इज सेकंड इक्वेशन. याच्यामध्ये वेगळं काय आहे,
तर हे एक्सचा कोइफिशियंट इंटिजर नाही, 2 नाही, 3 नाही, 5 नाही, 7 नाही, -5 नाही, 0 नाही, एनिथिंग तसलं काही नाही आहे. तर एक्सचा कोइफिशियंट 1/3 आहे. राईट हँड साईडमध्ये पण 10/3 आहे. इथं पण एक्स इथं तर आहे, एक्सचा कोइफिशियंट 2 आहे, पण वायचा कोइफिशियंट इंटिजर नाही आहे. 2, 3, 5, -5, -5, -7, -100, मोठा छोटा 0 काही नाही आहे. तर इंटिजर नाही आहे. ठीक आहे. जे आपल्याला इंटिजरमध्ये कॅल्क्युलेशन करायला जे इझी जातं तसलं नाही आहे. तर एक्सचा कोइफिशियंट 1/3 आहे. राईट हँड साईडमध्ये पण 10/3 आहे. इथं वायचा कोइफिशियंट 1/4 आहे. राईट साईडमध्ये पण 11/4 आहे. तर हा 4 आणि हा 3 थोडा प्रॉब्लेम करतो, तो आपण त्याला इलिमिनेटच करून टाकू. तर काय होणार आहे पहा, त्या फर्स्ट इक्वेशनला इन जनरल, ठीक आहे, हे आपण बघूतच. इन जनरल कुठलं पण इक्वेशन असेल आणि त्या इक्वेशनला जर तुम्ही कुठल्या पण एका नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय करतात तर त्या इक्वेशनमध्ये काहीच फरक पडत नाही. आणि काहीच फरक पडत नाही म्हणजे काय, सपोज 4x + 5y = 10 असेल आणि तुम्ही ह्या इक्वेशनला 2 ना 3 ना 4 नी -4 -3 एनिथिंग कशाने पण मल्टिप्लाय करा, जे न्यू इक्वेशन असेल ते न्यू इक्वेशन आणि हे इक्वेशन एकच आहे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल याला 2 ना जर मल्टिप्लाय केलं तर 2x + 10y = 20 हे दोन इक्वेशन एकच आहेत, एकच रिप्रेझेंट करतात, एकच लाईन रिप्रेझेंट करतात. याचं अँसर, सोल्युशन, व्हॉटएव्हर सगळं काही एकच आहे. दिसताना फक्त दोन दिसत आहेत. याचं काय असेल ते सगळं एकच गोष्ट आहे. याचा ग्राफ ड्रॉ करा, याचं सोल्युशन फाइंड आउट करा, व्हॉटएव्हर. ठीक आहे. हे दोन इक्वेशन दोन नाहीतच आहे, दिसायला फक्त ते दोन वेगवेगळे दिसतात पण ते दोन एकच असतात. ठीक आहे. काहीच फरक पडत नाही, कशाने पण मल्टिप्लाय करा, 2, 3, 4, 5, फक्त 0 सोडून. ठीक आहे. 0 सोडून, 0ने केलं तर सगळं संपलं. ठीक आहे. 0ने मल्टिप्लिकेशनच अलाउड नाही आहे, काहीच तुम्हाला भेटणार नाही त्याच्यामधून. 0 सोडून कुठल्या पण एका नंबरनी आपण मल्टिप्लाय केलं कुठल्या पण इक्वेशनला तर जे न्यू इक्वेशन भेटतं ते न्यू इक्वेशन आणि ओरिजिनल इक्वेशन ॲक्च्युली एकच असतं. त्या सगळ्या प्रॉपर्टी सेमच असतात, ते फक्त दिसायला वेगळे असतात. आता हे इक्वेशन आहे, मग जर मी आता जी प्रॉपर्टी सांगितली त्याच्यानुसार जर याला कशाने पण मल्टिप्लाय केलं तर न्यू इक्वेशन तर सेमच राहणार आहे. मग कशाने पण मल्टिप्लाय करण्यापेक्षा मग मी काय करणार आहे, तर इथं डिव्हाइड मध्ये 3 आहे, इथं पण डिव्हाइड मध्ये 3 आहे, तर हा 3च प्रॉब्लेम करतोय. तर मग मी मल्टिप्लायच करून टाकतो ह्या इक्वेशनला 3 ला. 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर 1/3 × 3, 1/3 × 3 1 होऊन जाईल, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 1. इथं 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3च होईल. 10/3 × 3 तर तो 10 होऊन जाईल. ठीक आहे. आणि सिमिलरली इथं पण 4 प्रॉब्लेम करतोय. अपॉनला 4 आहे तर त्या 4 ने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2 ला. तर मी त्या दोन गोष्टी लिहून टाकतोय, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/4. ठीक आहे. पहिल्या इक्वेशनला 3 ना मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचंय. पहिल्या इक्वेशनला 3 ना मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतंय ते मी इथे लिहितोय. 3 ना मल्टिप्लाय करून जे न्यू इक्वेशन राहणार आहे ते आणि हे इक्वेशन सेमच आहे. ठीक आहे. तर मी याला थ्रूआउट 3 ना मल्टिप्लाय करतोय. तर 3 ना मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, तर 3 × 1/3 × x प्लस 3 × y = 10/3 × 3 होणार काय, तर 3 ना ह्या सगळ्या टर्मला ऍक्च्युली मल्टिप्लाय करायचंय. थ्रूआउट ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं म्हणजे सगळ्याच टर्मला मल्टिप्लाय करायचं. तर 1/3 ह्या टर्मला मल्टिप्लाय होईल 3, y ह्या टर्मला पण मल्टिप्लाय होईल 3 आणि 10/3 ह्या टर्मला पण मल्टिप्लाय होईल 3. तर आता 1/3 × 1/3, 3 × 1/3 हा 1 होईल. सो दिस इज सिम्पली x प्लस 3y = 10/3 × 3. हा 3 3 कॅन्सल होऊन एकदा डिवाइड आहे एकदा मल्टिप्लाय, दिस इज 10. सो दिस इज सपोज थर्ड इक्वेशन. आणि हे जे थर्ड इक्वेशन, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ऍक्च्युली काय आहे, सेमच आहे. ठीक आहे. आपण फक्त ह्या इक्वेशनला 3 ना मल्टिप्लाय करून हे आणलंय आणि आता ह्या इक्वेशनला मी 4 ने मल्टिप्लाय करतोय. इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 × x आहे, 4 ने मल्टिप्लाय केल्यावर दिस इज 8x प्लस 1/4 × 4 ने मल्टिप्लाय करायचंय × y = 11/4 × 4. थ्रूआउट काय केलंय मी, 4 ने मल्टिप्लाय केलं याला. 4 × 2 8, 1/4 × y × 4. ठीक आहे. 1/4 × y × 4, 11/4 × 4. थ्रूआउट 4 ने मल्टिप्लाय केलंय. तर आता 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर झालंय काय, तर 8x प्लस 1/4 4, दिस इज 1. ठीक आहे. 1/4 × 4 हे 1 होऊन जाईल = 11/4 × 4, दिस इज 11. सपोज दिस इज फोर्थ इक्वेशन. ठीक आहे.
आता ह्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करून मला असं भेटलंय, ह्या इक्वेशन 4 ने मल्टिप्लाय करून मला असं भेटलंय. हे दोन इक्वेशन सेमच आहेत. ठीक आहे. मग हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं आणि 3 आणि 4 हे दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं एकच आहे. याचं जे सोल्युशन येणार आहे तेच याचं सोल्युशन, कारण हे इक्वेशन आणि हे सेम आहे, हे इक्वेशन आणि हे सेम आहे. ठीक आहे. 2 आणि 4 सेम आहेत, 1 आणि 3 सेम आहेत. त्यामुळे 1 2 चं सोल्युशन जे येणार आहे तेच 3 4 चं आहे. त्यामुळं हे टफ जे सोल्युशन आहे, हे टफ दिसायला थोडं जे कॉम्प्लिकेटेड दिसतंय त्याला आपण थोडंसं सिंपल फॉर्म मध्ये लिहिलंय. आता हे सॉल्व्ह करणं इझी आहे. तर आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. कुठल्याला? 3 आणि 4 ला. आणि याचं जे सोल्युशन येणार आहे आता तेच सोल्युशन वरच्याच असणार आहे. 3 आणि 4. आता काय करू शकतोय, इथं वायचा कोएफिशियंट 3 आहे, वायचा कोएफिशियंट 3 आहे आणि इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे. मी जर ह्या इक्वेशनला -3 ना मल्टिप्लाय जर केलं तर इथं काय होईल, -24x -3y इक्वल्स टू -33. तर -3y + 3y नेक्स्ट टाइम ॲडिशन केल्यानंतर हे 0 होईल. तर मला ॲक्च्युली वायचा कोएफिशियंट सेम करायचा आहे. इन शॉर्ट कशासाठी हे मी -3 ना मल्टिप्लाय करतोय, तर इथं वायचा कोएफिशियंट 3 आहे आणि इथं पण मला 3 आणायचा आहे आणि मोरओव्हर निगेटिव्ह साईन मध्ये आणायचा आहे, म्हणून मी -3 ना ह्या सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. तर मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय -3 ना मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय केल्यानंतर ज्या गोष्टी भेटतात ते मी इथे लिहितोय. काय भेटेल मला मल्टिप्लाय केल्यानंतर? -3. तर हा 8x आहे. -3 ना मल्टिप्लाय करा, -24x. हा 1y -3 ना मल्टिप्लाय केल्यानंतर -3y आणि हा 11 याला पण -3 ना मल्टिप्लाय केल्यानंतर हे -33 भेटेल. सपोज दिस इज इक्वेशन 5. ठीक आहे. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे होते. हे सॉल्व्ह करण्यासाठी मी वायचा कोएफिशियंट सेम करायचं होतं. ठीक आहे. आणि वायचा कोएफिशियंट कधी सेम आहे, याला जर मी -3 ना मल्टिप्लाय केलं तर. आता मात्र इथं वायचा कोएफिशियंट 3 आहे, इथं वायचा कोएफिशियंट -3 आहे. ॲडिशन केल्यानंतर वाय एलिमिनेट होऊन जाणार आहे आणि मला x ची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे. मी थर्ड आणि फोर्थ ॲड करतोय. थर्ड आणि 5 ॲड करतोय. ठीक आहे. ॲड इक्वेशन 3 and 5 we get. मी हे सगळं वर लिहितो. वरचं आता काही काम राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. याचं जे काम होतं ते काम संपलेलं आहे. म्हणजे फक्त इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 याच्यामध्येच इंटरेस्ट आहे, कारण ऑलरेडी 1 2 चं काम जे होतं ते संपलेलं आहे. आता 3 आणि 5 ॲड करायचे. 3 ची लेफ्ट हँड साईड x + 3y आहे, 5 ची लेफ्ट हँड साईड -24x -3y आहे. लेफ्ट हँड साईड मी ॲड करतोय. आता x आणि -24x हे ॲड होते. x आणि -24x हे ॲड झाल्यानंतर दिस इज -23x. ठीक आहे. 1x 1 आणि -24 1 आणि -24 ॲड होणार. 1 आणि -24 ॲडिशन -23. सो -23x प्लस 3y आणि -3y हे पण ॲड होणार. +3y -3y यांचे ॲडिशनमध्ये मात्र ते 0 होऊन जाईल. इज इक्वल्स टू आता काय ॲड होणार? राईट हँड साईड 10 आणि -33 आणि -33 हे ॲड होणार. हे पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून मोठ्या संख्येचं साईन द्यायचं असतं. तर 33 मधून 10 सबट्रॅक्ट करा, दॅट इज 23 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे निगेटिव्ह. ठीक आहे. याच्यावर येऊ आपण. तत्पूर्वी मी फक्त एक रिझल्ट सांगते आणि एक कुठलं पण एक इक्वेशन मी ठेवते, बाकी सगळंच रफ करून टाकते, कारण आता मग कामच संपलंय. डायरेक्ट व्हॅल्यूज भेटणार आहे. एका व्हेरिएबलची दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू लगेचच भेटून जाईल. मी फक्त एक इक्वेशन ठेवतोय पुट करण्यासाठी दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यूज फाइंड आउट करतात. ॲक्च्युली हे एक्झाम्पल ऑलमोस्ट सॉल्व्ह झालं आहे, काही त्याच्यामध्ये जास्त बाकी नाही राहील. पण हे जे काय केलं आहे ना मी, त्याच्याबद्दल मी फक्त एक रिझल्ट सांगतोय. कुठले दोन मध्ये ह्या टाईपमध्ये असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह -5 + 4 किंवा साईन अल्टरनेटमध्ये +5 -3 दोन साईन अपोजिट साईन. ठीक आहे. असं जर असेल तर काय करायचं आहे, याचं जे ॲन्सर आहे, हे जे कॅल्क्युलेशन दोन साईन
ऑर्डर कशी का असणार, अगोदर निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह, अगोदर पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, सिंपल सिंपल एकच गोष्ट करायची आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि जे मोठ्या नंबरचं साईन आहे तेच द्यायचे. आता बघायचं दोन साईन मात्र पाहिजे ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग ऑर्डर कशी का असणार, अगोदर पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, अगोदर निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह, व्हॉटेवर जे असेल ते, ठीक आहे. फक्त दोन साईन पाहिजे. आणि हे जे टोटल कॅल्क्युलेशन आहे ते जर करायचं असेल तर काय करायचं, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे आणि मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. तर 5 - 4 दॅट इज 1 आणि मोठ्या नंबरचं साईन जे ते निगेटिव्ह आहे, -1. हे कॅल्क्युलेशन -1 येते. इथं मोठा नंबर 5 आहे, छोटा नंबर 3 आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा 2 आणि मोठ्या नंबरचं साईन पॉझिटिव्ह आहे तरी +2 आहे आणि प्लस एका नंबरला आपण प्लस साईन तसं पण येते, काही साईन जर इथं नसलं तर अंडरस्टूड आहे दॅट इज +2. तर हे असं होते. फक्त हे रिझल्ट काय सांगायचं होतं मला, हे जर अशा टाईपचं कॅल्क्युलेशन असेल, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, ऑर्डर कशी का असा ना, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा आणि मोठ्या नंबरचं साईन देऊन टाका, ठीक आहे. इथं ॲक्च्युली मी ते केलं होतं आणि कसं आलं काय आलं, दोन वेळा केलं होतं ॲक्च्युली इनफॅक्ट हे ॲड करण्यासाठी. दिस इज ऑल ओव्हर -23x + 0 -23x आहे, दिस इज इक्वल्स टू -23. ॲक्च्युली ते संपलेलं, त्याच्यामध्ये आता काही राहिलेलं नाही. x इक्वल्स टू -23/-23 याच्यामध्येच काही राहिलेलं नाही. x इक्वल्स टू काय भेटेल, मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, 23/23 इज 1. सो x इक्वल्स टू 1 हे x ची व्हॅल्यू आली, x इक्वल्स टू 1. आता जी x इक्वल्स टू 1 ची व्हॅल्यू आली, y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ही व्हॅल्यू मला 1 2 3 4 5 ॲक्च्युली सॉल्व करण्यामध्ये मला 5 वेगवेगळे इक्वेशन भेटले होते. माझ्याकडे पहिले 4 तर राहिले पण नाही येतं. ॲक्च्युली ही जी x इक्वल्स टू 1 ची व्हॅल्यू आहे ती कुठल्या एका इक्वेशनमध्ये पुट केली तर y ची व्हॅल्यू भेटणार आहे. पण आता माझ्याकडे तिथे पहिले काही राहिलं नाही. एकच इक्वेशन मी इंटेन्शनली इथं ठेवलं होतं, हे रफ केलं नव्हतं, मला लागणार होतं मला. याच्यामध्ये मी पुट करतो कारण एवढंच एक माझ्याकडे आता इक्वेशन शिल्लक आहे. y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी हे x याच्यामध्ये पुट करतो, पण गरज नाही याच्यामध्ये पुट करण्याची कारण हे थोडं मोठं आहे. वर कुठंतरी एखादं छोटं इक्वेशन पण असू शकतंय, पण माझ्याकडे नाही, तर मी हे x इक्वल्स टू 1 याच्यामध्ये पुट करतोय. पुट x इक्वल्स टू 1 कशामध्ये पण पुट केलं तरी चालतंय. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 5. काय भेटणार आहे, x इक्वल्स टू 1 पुट करायचं आहे, -24 इंटू x आणि x ची व्हॅल्यू तर 1 आहे, तर 1 ने मल्टिप्लाय करा, काही फरक पडत नाही, तर हे -24च राहणार आहे. इंटू x आहे आणि x ची व्हॅल्यूच 1 आहे, तर -24 इंटू x म्हणजेच -24 नंतर -3y इक्वल्स टू -33. ठीक आहे. आता हा -24 राईट हँड साईडला जाऊन प्लस होईल, लेफ्ट हँड साईडला फक्त -3y राहील, इज इक्वल्स टू -33 + 24. ठीक आहे, -33 + 24. सो -3y इक्वल्स टू, जस्ट आपण आता डिस्कशन केलं, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करा, मोठ्या संख्येचं साईन द्या. ठीक आहे. मोठी नंबर जो मोठा नंबर आहे तो -33 आहे, मोठा नंबर 33 आहे, त्याच्यामधून सबट्रॅक्ट करा 24. ते कॅल्क्युलेशन आहे 9 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे निगेटिव्ह. ठीक आहे. 33 - 24 9, मोठ्या नंबरचं साईन आहे 9. सो y इक्वल्स टू -9 डिवायडेड बाय -3, कारण हा -3 डिवाइड होणार आहे. मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, सिम्पली 9 डिवायडेड बाय 3 दॅट इज 3. ठीक आहे, 9 डिवायडेड बाय 3 इज 3. देअरफॉर xy इक्वल्स टू, x ची व्हॅल्यू 1 आली होती, y ची व्हॅल्यू 3 आली होती. हे काय आहे आपलं सोल्युशन, इज अ सोल्युशन. आणि कशाचं, जे आपले दोन इक्वेशन होते, जे स्टार्टिंगला आपल्याला दोन इक्वेशन भेटले होते त्याचं हे सोल्युशन आहे. ठीक आहे. जेवढे प्रॅक्टिस सेटमध्ये जेवढे एक्झाम्पल होते, सॉल्ड काही जे एक्झाम्पल होते, अनसॉल्ड जे एक्झाम्पल होते, ह्या मेथडचा यूज करून सर्व एक्झाम्पल्स आपले सॉल्व झालेले आहेत. उद्याच्या लेक्चरला आपण न्यू मेथड बघणार आहे. कशाची, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनच सॉल्व करायचे, पण त्याची आपण ग्राफिकल मेथड बघणार आहे. ग्राफ ड्रॉ करून सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे. ठीक आहे, आपण आजच्या लेक्चरसाठी इथं स्टॉप करू.